लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केली असं मनीषा कायंदेंनी म्हटलंय। ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली नाही ते ओरडून सांगतायत आम्ही योजना सुरू केली। ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली ते ओरडून सांगत नाहीत असं देखील कायंदेंनी म्हटलं। लाडकी बहीण योजना कोणी सुरू केली? शिंदे साहेबांनी चालू केली ना। कोणी किती म्हटलं तरी त्यावेळेला मुख्यमंत्री होते माननीय एकनाथजी शिंदे आणि त्यांनी या योजनेचं नाव काय ठेवलं? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्याच्यामुळे कोणी किती सांगितलं आम्ही चालू केली आम्ही शिंदे साहेबांना सांगावं नाही लागत 10 वेळा मी चालू केली म्हणून। पण ज्यांनी चालू नाही केली ते ओरडून सांगतात मी चालू केली। जाऊ दे, ठीक आहे, आपलेच आहेत, आम्ही काही फार सिरियसली घेत नाही त्या बाबतीत, परंतु ही वस्तुस्थिती आहे। गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसेंनी भाजपा पक्षवाढीसाठी मेहनत घेतली असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसेंमुळे आज भाजपा पक्ष मोठा झाला। मंत्री पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केले। मुंडे साहेबांनी राजकारणामध्ये जेव्हा जंग पछाडलं, भारतीय जनता पार्टी ही आणि हे त्याचं कमळ म्हणून जेव्हा रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली, स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, हा पक्ष एवढा असा डोले जंग वाढवला, तेव्हा या मुक्ताई नगर मध्ये पण खंड समर्थक म्हणून खडसे साहेब त्यांना साथ देत होते ते दिवस। रील स्टार लोकप्रतिनिधी विसरतात की आपण लोकप्रतिनिधी पण आहोत असं देखील आमदार राणा पाटलांनी म्हटलंय। आमदार राणा पाटलांकडून खासदार ओमराजेंचा रील स्टार बाळ असा उल्लेख करण्यात आला। फक्त टीका करणं लोकप्रतिनिधींचं काम नसतं। राणा पाटलांचा खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा पाहिला। आपले जे रील स्टार लोकप्रतिनिधी आहेत ते विसरतात की आपण लोकप्रतिनिधी पण आहोत। म्हणजे आता रील स्टार बाळ म्हणायला हरकत नाही, विसरतं की आपण लोकप्रतिनिधी पण आहे। लोकप्रतिनिधीचं काम काय असतं? सकारात्मक राहणं। नुसतं माझ्यावरती टीका सकाळ दुपार संध्याकाळ करणं किंवा माझ्या परिवारावरती टीका करणं म्हणजे काही लोकप्रतिनिधीचं काम असू शकत नाही। नगरपंचायत प्रचारासाठी केंद्रीय मंत्री आणि माजी मंत्र्यांना गल्लोगल्ली फिरावं लागतंय असं मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता खडसेंवरती टीका केली। चाचा वही आणि भतीजा भी वही आहे, अशा पद्धतीची मुक्ताईनगरची परिस्थिती झाली। तुम्ही बघत असाल का गल्ल्यापाड्यात कसे फिरताय। केंद्रीय मंत्री गल्लीत मतदान मागताय, माजी मंत्री म्हणजे भावी मुख्यमंत्री माजी 12 खात्याचे मंत्री विरोधी पक्षनेता 5 वर्ष इतके मोठे पद गल्लीत फिरताय का? काय कारण आहे? ग्रामपंचायत सारखी नगरपंचायत आहे आमची। भुसावळची अवर्ग नगरपंचायत नाही आहे की जिथे वस्त्रोद्योग मंत्री स्वतः पाहत आहे, असं काही नाही आहे। इथे छोटीशी आहे, त्याच्यात त्यांना किती पंकजा मुंडेंना बोलावं लागतंय, काय करावं लागतंय। तर जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये मवियाच्या उमेदवार ज्योत्ना विस्पुतेंचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला होता। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावर आक्षेप घेत ज्योत्ना विस्पुतेंकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली। माझ्यावर अन्याय झालाय, निवडणुकीला स्थगिती द्या, ज्योत्ना विस्पुतेंनी ही मागणी जी आहे ती केलेली आहे। हे पत्र टोटली बरखास्त म्हणजे टोटली स्थगित करावं आणि जेही लोक अपिलात आलेले आहेत, मी तर म्हणते जे आलेले नाहीयेत, अहो खूप सारे लोक आहे की बिचारे भाजीपाला विकून आपले निवडणुकीचे तिकीट नामनिर्देशन पत्र भरत असतात। अहो खूप लोक असे की अशिक्षित आहेत, त्यांना माहित नाही नियम कायदे, 2 दिवस 3 दिवस 1 महिना 2 महिना नाही कळत। सरळ ज्यांनी असं केलेलं आहे, ज्यांचे नामनिर्देशन पत्र या एका पत्रामुळे नाकारण्यात आलेले, त्याला ताबडतोब कॉमन स्टे राज्यामध्ये आणण्यात यावा, एवढी माझी आयोगाला विनंती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोर एज्युकेशन सोसायटीच्या RR विद्यालयाची पाहणी केलेली आहे। ब्रिटिशकालीन इमारत असणाऱ्या या शाळेची पाहणी करून दादांनी सभासदांकडून शाळेची माहिती घेतली आहे। पुण्यातील भोरमध्ये नगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार आलेले असताना त्यांनी ही पाहणी केलेली आहे। तर मुंबईच्या कांदिवली पश्चिममध्ये खासदार पियुष गोयल यांच्याकडून जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। जनतेच्या समस्यांबाबत गोयल यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। यावेळी पियुष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो तरुणांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश देखील केलेला आहे।